आज संकटी चतुर्थी असल्या कारणाने आणि आम्ही जवळजवळ 6 महिने झाले आम्ही चांदीचं काम करून राहिलो आहे. चांदीचं काम झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला सोन्याचा त्या आपल्या सिंहासनावर सोन्याचा मलोदा चढवायचा होता. ते आमचं काल पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ 500 ग्राम आपण सोनं त्याचा मलोदा त्या सिंहासनावर चढवलेला आहे. सोबत रिद्धी सिद्धी पण आहे. हे काम काल पर्यंत चालत होतं. अजूनपर्यंत कामं सुरू म्हणजे होत होतं. ते आम्ही चतुर्थीच्या आणि अधिक मासाच्या चतुर्थीचा एक मुहूर्त पाहून काल आम्ही त्याला ते स्थापन केलं. आणि या सगळ्या गोष्टीला म्हणा किंवा सहकार्य याला जे काही आज सौंदर्यीकरण होऊन राहिलं हे सगळं भक्तांच्या याच्यामुळे आणि कमिटीच्या सहकार्याने म्हणा आणखी त्यांच्या प्रयत्नाने हे एवढं मोठं काम जवळजवळ झालेलं आहे. आजची तारीख आज मुद्दाम आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही आज अजून तसंही आम्ही हे लोकार्पण केलं नाही. आम्ही अजून त्याला एक व्यवस्थित आपण लोकार्पण आम्ही करू. आज फक्त ते चतुर्थी असल्यामुळे आपण काल झालं ते तयार आणि आज आपण जाऊन लोकांना थोडंसं चतुर्थी आहे म्हणून आपण ते ठेवण्यात आलं. आणखी आपण थोडीशी छोटीशी न्यूज दिली की हे करायचं असं आहे. बाकी सोनं चांदी पूर्ण जे आज ते तुम्हाला गर्भगृह पूर्ण दिसतं देवासमोर पूर्ण ते पूर्ण चांदीचं झालेलं आहे. जवळजवळ 6 ते 7 महिने झाले त्याला काम करता तुमचे एक खामगावचे विश्वकर्मा सिल्वर हाऊस म्हणून आहे. त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे. जवळजवळ 700-750 किलो चांदी लागलेली आहे. लाकडावर पूर्ण तुमचं सागवान याच्यावर झालेलं आहे. सागवानचं लाकूड त्याच्यावर चांदीचं केलेली आहे त्याच्या. आणि तेवढा जो पोर्शन जो होता हे चांदीचं झाल्यानंतर आम्हाला एक सोन्याचं आमची जुनी आमची भक्तांची याची सगळ्यांची इच्छा होती की सोन्याचं एक सिंहासन झालं पाहिजे. आपण तिथे कालपर्यंत ते चाललं सोन्याचं काम. काल रात्री आम्ही ते सगळं फिक्सिंग केलं आणि आज आम्ही भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवलेलं आहे. दिलीप भाऊ, एकूण 750 किलो चांदी, अर्धा किलो सोनं यातून सौंदर्य तर खुललेलं आहे. तर ही जे सोनं आणि चांदी हे कशा स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं? जवळजवळ या 750 ग्रामपैकी 250 किलो 750 किलोच्या पेक्षा 250 किलो हे भक्तांनी दिलेलं चांदी आहे अनाथ. ते आम्ही वापरलं. त्याच्यामुळे भक्तांची जी श्रद्धा आहे ती तिथे दिसून राहिली. बाकीचं आम्ही जे बाकीचे चांदी आहे ते आम्ही विकत घेतली आणि ही आम्ही ते भाव वाढायच्या आधीच घेऊन घेतलं. त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित भाव मिळाला गेला आणि हे सगळं आम्ही तिथून खामगाववरून चांदी विकत घेतलेली आहे. ते सोनं देखील भक्तांनी सोनं आम्हाला माझ्याजवळ सोनं आमच्याजवळ म्हणजे कार्यकारिणीजवळ एक 225 ग्राम होतं. ती भक्तांना बाकीचं घ्यावं लागलं आम्हाला. तर त्या 225 मध्ये ते मिक्स होतं. त्याला आपण गाळून त्याला एक 125 किलो प्युअर मिळालं आपल्याला. तर असं करून पूर्ण 99% ते पूर्ण प्युअर, कारण त्याशिवाय मुलाला चढतच नाही, वर्क चढतच नाही. त्याच्यामुळे हे सगळं प्युअरिटी पूर्ण 99% प्युअरिटी आहे. आणि हे सगळं आम्ही आमच्या देवळात आमच्या डोळ्यासमोर सगळं चांदीचं आणि सोन्याचं काम करून घेतलं, विशेष करून घेतलं सगळं. त्याच्यामुळे असं कुठल्याच प्रकारचं आम्ही शंका किंवा कुशंका ठेवली नाही आहे. आणि विश्वकर्मा सिल्वर हाऊस माणूस असल्यामुळे त्यांचं नाव डॉक्टर कमल जांगली म्हणून आहे. त्यांनी हे सगळं आपल्या डोळ्यासमोर काम करून घेतलं सगळ्यांना. त्यांच्या प्रत्येक वेळा इथे व्हिजिट दिली गेली. आम्ही पण तिथे गेलो. मला हे पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. या सगळ्या गोष्टी करता याला खूप मेहनत घ्यायला लागली. सगळ्यांनी मेहनत घेतली, कार्यकारिणी मेहनत घेतली. त्याच्यामुळे आज तुम्हाला रूप देवाला बाप्पाला दिसून आलं ते या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे.